नमस्कार, सारिकाज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोड्या पाण्यातल्या चिंबोऱ्यांचं कालवण। इथे बघू शकता तुम्ही चिंबोऱ्यांची साईज। या अशा 5 चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आपण। हे साफ करून घेऊ आता आपण। पहिल्यांदा चिंबोरीचे फांगडे दोन्ही मोरून घ्यायचे। आता पाठीमागचा जो भाग असतो तो साफ करून घ्यायचा। त्याच्यात पण घाण असते, पूर्ण चोलून साफ करून घ्यायचा। त्यांना माती लागलेली असते, त्याच्यामुळे चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। आता यांच्या आपण नंग्या मोरून घेऊ। ते पूर्ण अंड्याने भरलेले आहेत चिंबोऱ्या। इथे बघू शकता तुम्ही सर्व अंड्याने भरलेल्या चिंबोऱ्या आहेत। बाव आहे बाव बाव पप्पा तर बाव आहे ना पप्पा सर्व चिंबोऱ्या आता साफ करून झालेल्या आहेत। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। रेसिपीला आता आपण सुरुवात करू। पहिल्यांदा तर एका टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। यात आता आपण लसूण घालून घेऊ। त्याच्यानंतर मसाले घालून घेऊ। हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। थोडं पाणी घालून घेऊ आपण। आता एक एक आपण चिंबोऱ्या सोडून घेऊयात। सर्व चिंबोऱ्या आता मी मिक्स करते मसाल्यावर। यात आपण पाणी टाकून घेऊ। थोडं मिक्स करते। वर झाकण ठेवू आणि यात पाणी ठेवते वर। चिंबोऱ्या शिजतात तोवर आपण वाटण करून घेऊ। वाटण बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। या तेलात आपण सुकं खोबरं भाजून घेऊ। जर लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं। खोबरं चांगलं आता भाजून झालेलं आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घेते। आता या भांड्यात आपण कांदा भाजून घेऊ। थोडं तेल टाकते। तेलावर चांगला कांदा भाजून घेऊ आपण।
मी खाईनच. कांदा चांगला भाजून झालेला आहे. कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. आता या भांड्यामध्ये बडीशेप, धने आणि खडा मसाला हे भाजून घेऊ. त्याच्यातच सफेद तीळ घालून घेते, 2 चमचे आहेत. थोडे 5 मिनिटं भाजून घ्यायचे. आता हे पण काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. सर्व मिश्रण आता बारीक वाटून घेते मी. आता चिंबोऱ्यांचा कालवण चांगलं शिजलेलं आहे. मी झाकण काढते. यात आता आपण हा भाजलेल्या खोबऱ्याचा आणि कांद्याचं वाटण घालून घेऊ. वाटण आता 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजून देऊ. छान असा चिंबोऱ्यांचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. झणझणीत गावठी चिंबोऱ्यांचा रस्सा तयार आहे, सोबत तांदळाची भाकरी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.